बातमीपत्राच्या सुरुवातीला एक मोठी बातमी। नवाब मलिक हे आजारी आहेत असं कोर्टाने मान्य केलेलं आहे आणि मेडिकल ग्राउंडवर जामीन याचिकेवरील सुनावणी घ्यायला कोर्ट तयार असल्याचं कळतंय। मंगळवारी 28 फेब्रुवारीला नियमित सुनावणी पार पडणार आहे। या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय। नवाब मलिक आजारी आहेत हे असं कोर्टाने मान्य केलेलं आहे आणि मेडिकल ग्राउंडवर आता जामीन याचिकेवरील सुनावणी घ्यायला कोर्ट तयार असल्याचं कळतंय। आणि आता थेट कसब्यामध्ये जाणार आहोत, जिथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची रॅली सध्या सुरू आहे आणि कसब्यामध्ये सध्या शिंदे गटाकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात येत आहे। तिकडची ही काही दृश्य आपण पाहतोय। हेमंत रासने यांच्या प्रचार रॅलीमध्ये मोठी कार्यकर्त्यांनी गर्दी केली असल्याची ही दृश्य। कसब्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची रॅली निघालेली आहे। रॅलीची ही थेट दृश्य आपण पाहतोय। कसब्यामध्ये सध्या जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात येत आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। वैभव, आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे। 6 वाजता कसब्याचा प्रचार जो आहे त्याची वेळ संपेल आणि त्यापूर्वी भाजप शिवसेना आघाडीचं सरकार आहे त्यांनी त्यांच्याकडलं सगळ्यात मोठी एकता मुख्यमंत्री शेवटच्या दिवशी प्रचारासाठी ठेवलेले होते। आज बरं वैभव, तुमच्याकडून माहिती घेत राहू। सध्याची ही पुण्यातली दृश्य आपण पाहतोय। आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे। संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्रचार करता येणार आहे आणि त्यामुळे सगळे नेते मंडळी आता जोरदार कामाला लागलेले आहेत। कसब्यात सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ही रॅली सुरू आहे। जोरदार शक्ती प्रदर्शन कार्यकर्त्यांकडून करण्यात येते। हेमंत रासने यांच्या समर्थनार्थ ही प्रचार रॅली काढण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत। कसब्यातली ही थेट दृश्य आपण पाहतोय। कसब्यामध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आणि प्रचार शिगेला पोहोचलेला आहे। नेत्यांकडून त्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे आणि त्यामुळेच आता कसब्यामध्ये थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रॅली काढलेली आहे आणि कसब्यामध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन इथे पाहायला मिळतंय। हेमंत रासने यांच्या समर्थनार्थ ही रॅली काढण्यात आलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची इथे उपस्थिती पाहायला मिळते। भाजप आणि शिंदे गटाने जोरदार तयारी केली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। उमेदवारांच्या या प्रचारासाठी दिग्गज नेते मैदानात उतरलेले आहेत आणि मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी ही नेत्यांची लगबग पाहायला मिळते। कसब्यातली ही थेट दृश्य आपण पाहतोय। कसब्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची रॅली निघालेली आहे। जोरदार शक्ती प्रदर्शन इथे करण्यात येत आहे। हेमंत रासने यांच्या समर्थनार्थ ही रॅली काढण्यात आलेली आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत। वळूयात पुढच्या बातमीकडे। एमपीएससी परीक्षार्थींना लढ्याला यश मिळाल्यानंतर शरद पवारांची भेट घेतली आणि यावेळी पवारांनी पत्रकारांशी संवाद साधताना राष्ट्रपती राजवट हटवण्याबाबत केलेलं वक्तव्य मजेत केलं होतं अशी प्रतिक्रिया दिली आहे। तसंच माझ्या सांगण्यावरून जर केंद्र सरकार राष्ट्रपती राजवट लागवत असेल तर माझी किंमत जास्त आहे असा टोला देखील पवारांनी लगावलाय। मजाक में बात की कि भाई प्रेसिडेंशियल रूल आ गया, घुस गया, तो बाद में मुझे ये कहा था कि उद्धव ठाकरे सीएम बन सके, क्योंकि प्रेसिडेंशियल रूल कंटिन्यू होता था तो शायद ये स्थिति पैदा नहीं होती थी। ये अच्छी बात है कि शरद पवार के कहने से केंद्र सरकार राष्ट्रपति शासन इस बारे में डिसीजन लेता हो तो मेरी इज्जत होती है। दरम्यान पवारांनी राष्ट्रपती राजवटी संदर्भात केलेल्या वक्तव्यावर बुधवारी फडणवीसांनी काय प्रतिक्रिया दिली होती ते पाहूया। चांगला आहे, त्यांनी काही खुलासा केलेला आहे। आता माझी अजून अपेक्षा त्यांच्याकडनं आहे की राष्ट्रपती राजवट का लागली, कोणाच्या सांगण्यावरनं लागली, त्याच्या पाठीमागे काय होतं, याही संदर्भातला खुलासा जर त्यांनी केला तर मग सगळ्या कड्या जुळतील आणि मग सगळ्या गोष्टी तुमच्या समोर येतील। त्यामुळे आता त्याही संदर्भातलं उत्तर त्यांच्याचकडनं यावं ही माझी अपेक्षा। राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची सुप्रीम कोर्टातली सुनावणी आता लांबणीवर पडलेली आहे। पुढील सुनावणी 21 मार्चला होणार असून तोपर्यंत स्थगितीचे आदेश देण्यात आलेले आहेत। 21 मार्चपर्यंत आमदारांच्या नियुक्त्या करता येणार नाही हे कोर्टाच्या स्थगितीमुळे आता स्पष्ट झाले।
त्यामुळे राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची सुप्रीम कोर्टातली ही सुनावणी लांबणीवर पडली असल्याचं पाहायला मिळत आहे। पुढील सुनावणी 21 मार्चला होणार असून तोपर्यंत स्थगितीचे आदेश देण्यात आलेले आहेत। विधान परिषदेच्या 12 आमदारांच्या नियुक्तीला सुप्रीम कोर्टाने अजूनही स्थगिती ठेवली आहे। या संदर्भात बोलण्याकरता माझे स्वतः आहेत सुनील मोदी, ज्यांनी ही याचिका दाखल केली। सर, आपलं स्वागत आहे न्यूज 18 लोकमत। सर, आज सुनावणी होणार होती, काय झालं? आज सुनावणी होणार होती, परंतु मॅटर हे काही रीच झालं नाही। 7 फेब्रुवारीला हे मॅटर जेव्हा रीच झालं होतं तेव्हा महाराष्ट्र शासनाने 2 आठवड्याची मुदत मागितली होती। ती आज 24 तारखेला संपत होती, पण 7 फेब्रुवारीला सुप्रीम कोर्टाने जी आदेश दिलेला आहे टिल नेक्स्ट डेट, आणि त्यामुळे ही 21 मार्चपर्यंत स्थगिती ही कंटिन्यू झालेली आहे। त्यामुळे 21 मार्चला जेव्हा हेअरिंग होईल त्यानंतर पुढील दिशा या केसची सुप्रीम कोर्ट सांगतील। म्हणजे आता 21 मार्चपर्यंत राज्यपालांच्या 12 विधान परिषदेच्या आमदारांची नियुक्ती करता येत नाही, बरोबर आहे? बरोबर आहे। कोणत्याही परिस्थितीमध्ये राज्यपालांना 12 विधान परिषदेचे नामनियुक्त आमदार करता येणार नाही। 21 मार्चपर्यंत ही स्थगिती वाढवलेली आहे। पण वारंवार ही सुनावणीची तारीख पुढे ढकलली जाते। आपण बघितलं गेल्या 3-4 महिन्यांपासून सलग बघतोय, एकदाच फक्त सुनावणी झाली होती। याचं कारण असं आहे की यामध्ये महाराष्ट्र शासनाने ॲफिडेविट सादर करायचा आदेश झालेला आहे। तो ॲफिडेविट महाराष्ट्र शासन अजून सादर करत नाहीये, त्यामुळे मेरिटवर याची सुनावणी होत नाहीये। जेव्हा महाराष्ट्र शासन याच्यामध्ये ॲफिडेविट सादर करेल त्यानंतर ही मेरिटवर सुनावणी होऊन त्याचा निकाल येईल। नवी दिल्लीहून व्हिडिओ जर्नलिस्ट पंकजसह प्रशांत आमदार, न्यूज 18 लोकमत। रायगड जिल्ह्याच्या कोर्लईमध्ये उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या संपत्तीचा हिशोब ठाकरे कुटुंबाला द्यावा लागेल, याचा पुनरुच्चार भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलेला आहे। कोर्लईतील 19 बंगल्यांच्या कथित घोटाळा प्रकरणात आता अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय, त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे। दरम्यान एफआयआर मध्ये ठाकरे कुटुंबियांचं नाव नसल्याची माहिती पुढे आली आहे। कोर्लईतील 19 बंगला कथित घोटाळा प्रकरणी ग्रामविकास अधिकारी आणि बीडीओवर रेवदंडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालाय। ठाकरेंनी 19 बंगल्यांची माहिती लपवली आहे असा दावा किरीट सोमय्या यांनी केलाय। पुढची बातमी पाहूयात। राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजप जाणीवपूर्वक घेत नाहीये, जनमत त्यांच्या बाजूने नाहीये याची जाणीव सरकारला झालीये, म्हणून निवडणुका घेतल्या जात नसल्याचा टोला अंबादास दानवे यांनी लगावलाय। मागच्या 6 महिन्यापासून माननीय उद्धवजी ठाकरे साहेब आव्हान देत आहेत की ताबडतोब दम असेल तर निवडणुका घ्या। आता हेच आव्हान माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी दिलेलं आहे। मला वाटतं महाराष्ट्रातलं सरकार निवडणुकांपासून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पळ काढतंय आणि म्हणूनच या निवडणुका ते घेत नाही, कारण जनमत या सरकारच्या बाजूने मुळीच नाहीये। चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार अश्विनी जगताप यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेमध्ये रामदास आठवले यांनी जोरदार फटकेबाजी केली आहे। मी देत आहे राष्ट्रवादीला शाप, कारण निवडून येणार आहे अश्विनी जगताप। नरेंद्र मोदी आहे सगळ्यांचे बाप, मग का नाही येणार अश्विनी जगताप, अशी कविता करत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली आहे। मी देत आहे राष्ट्रवादीला शाप, मी देत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला शाप, कारण निवडून येणार आहे अश्विनी जगताप। नरेंद्र मोदी जी आहे साऱ्या विरोधकांचे बाप, नरेंद्र मोदी जी आहे साऱ्या विरोधकांचे बाप, का निवडून येणार नाहीत अश्विनी जगताप? आणि आता थेट कसब्यामध्ये जाणार आहोत, जिथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची रॅली सुरू आहे। हेमंत रासने यांच्या समर्थनार्थ ही प्रचाराची रॅली काढण्यात आलेली आहे। आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे, संध्याकाळी 5 वाजेपर्यंत हा प्रचार करण्यात येणार आहे आणि त्यामुळेच सगळ्या नेत्यांची ही लगबग पाहायला मिळते। दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर सगळे नेते हे प्रचारासाठी आता मैदानात उतरलेले आहेत। स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रचारासाठी मैदानात उतरलेले आहेत आणि कसब्यातली पुण्यातली ही थेट दृश्य आपण पाहतोय। पुण्यात एकंदरीतच आज पॉलिटिकल फ्रायडे पाहायला मिळतोय, कारण दिग्गज नेते आज प्रचारासाठी मैदानात उतरलेले आहेत आणि आता कोण बाजी मारणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। 26 फेब्रुवारीला मतदान होणार आहे
2 मार्चला त्याचा निकाल लागणार आहे। मात्र आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे। संध्याकाळी 5 वाजेपर्यंत हा प्रचार करता येणार आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते या रॅलीमध्ये सहभागी झालेले पाहायला मिळत आहेत। कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केलेली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कसब्यात रॅलीसाठी सध्या सहभागी झालेले आहेत। जोरदार शक्ती प्रदर्शन इथे करण्यात येत आहे। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। वैभव, कसब्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ही रॅली निघालेली आहे। जोरदार शक्ती प्रदर्शन सुरू आहे। मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित आहेत। आज शेवटचा दिवस आहे प्रचाराचा। खरं तर मुख्यमंत्री गेले 4 दिवस पुण्यामध्ये ठाण मांडून आहेत। मात्र त्यांनी कुठल्याही पब्लिक प्रोग्राम मध्ये पब्लिक अपीअरन्स किंवा जाहीररित्या ते रस्त्यावरती आलेले नव्हते। तर पडद्यामागून अनेक गोष्टी ज्या आहेत त्या मुख्यमंत्री करत होते। मात्र आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये भर उन्हात मुख्यमंत्री हे बाहेर पडलेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्र्यांची रॅली ही त्या परिसरातून नेण्यात येते ज्या परिसरामध्ये भाजपला फार अनुकूल मतदार नाहीये आणि तिथं मोठ्या प्रमाणावरती प्रतिसाद जो आहे तो मुख्यमंत्र्यांना मिळताना दिसून येतोय। आणि हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते मोठ्या संख्येने आहेत। भाजपचे सगळे नेते, प्रदेशाध्यक्ष बावनकुळे असतील, चंद्रकांत दादा असतील, प्रवीण दरेकर असतील, हे सगळेजण मुख्यमंत्र्यांच्या सोबतीनं गाडीवरती उपस्थित आहेत आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठी गर्दी जी आहे ती मुख्यमंत्र्यांना बघण्यासाठी जमलेली आपण पाहतोय। प्रचंड मोठी गर्दी जी आहे ती इथं झालेली दिसते। बरं वैभव, साधारणतः ही रॅली कुठून कुठपर्यंत निघालेली आहे आणि कोण कोण या रॅलीमध्ये उपस्थित आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत? जवळपास अर्धा किलोमीटरची ही सगळी रॅली जी आहे ती सुरू झालेली आहे आणि कासेवाडी भवानीपेठचा जो परिसर आहे कसब्याच्या बॉर्डरवर असलेला या परिसरामध्ये ही सगळी रॅली जी आहे ती मुख्यमंत्र्यांची नेण्यात येते। साधारण पुढचे 1 ते 1.5 तास कसब्याचा जो शिवाजी रोडच्या वरच्या बाजूचा भाग आहे जो भाजपला फार अनुकूल समजला जात नाही तिथेच मुख्यमंत्र्यांना थेट मैदानामध्ये उतरवण्यात आलेलं आहे आणि त्यांच्या रॅलीला प्रतिसाद जो आहे तोही मोठ्या प्रमाणावरती मिळताना दिसून येतोय। बरोबर प्रचार संपायच्या दिवशी शेवटच्या टप्प्यामध्ये मुख्यमंत्र्यांना भाजपने पब्लिक अपीअरन्स मध्ये आणल्यामुळे स्पर्धा जी आहे ती मोठी चुरशीची झालेली आहे। हा सगळा परिसर जिथून ही रॅली जाते हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो किंवा भाजपला फार अनुकूल मतदार जो आहे तो या परिसरामध्ये दिसत नाही आणि त्यांचीच गर्दी जी आहे ती मोठ्या प्रमाणावरती दिसून येते। बरं, आणि वैभव, सध्या भाजपकडून या रॅलीमध्ये नेमकं कोण कोण उपस्थित आहे? भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत चंद्रशेखर बावनकुळे, त्याचबरोबर मंत्री चंद्रकांतदादा पाटील, आमदार भरत गोगावले आणि इतर आमदार जे आहेत मंत्री जे आहेत हे सुद्धा या रॅलीमध्ये सहभागी झालेले दिसून येत आहेत। बरं वैभव, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः रॅलीमध्ये म्हणजे सहभागी झालेले आहेत। त्यावरून अजित पवारांनी देखील त्यांच्यावर टीका केलेली आहे। विरोधकांकडून टीका होतच आहे। यावर नेमकी मुख्यमंत्र्यांनी काही प्रतिक्रिया दिली आहे का? अजूनपर्यंत मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया जी आहे ती दिली नाही। नेमकं काय टीका केली अजित पवार याबाबत अजित पवार यांनी याबाबत अजून स्पष्टीकरण आलेलं नाही। मात्र कालच्या रॅली सुरू होण्यापूर्वीच एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर स्वागत आहे ते मुख्यमंत्र्यांचं केलं होतं। बरं वैभव, ही रॅली साधारणतः किती वाजेपर्यंत असणार आहे? त्यानंतर कोणती सभा होणार आहे का? मुख्यमंत्री किंवा भाजपचे दिग्गज नेते कार्यकर्त्यांशी काही संवाद साधणार आहेत का? काही मतदारांना आवाहन करणार आहेत का? प्रचार आज संध्याकाळी 6 वाजता संपेल। त्यापूर्वी साधारण तासभर ही रॅली संपण्याची अपेक्षा आहे। मात्र जाहीर सभा कुठली होणार नाहीये। मुख्यमंत्री हे जाहीर सभेला संबोधित करणार नाहीत। केवळ पब्लिक रॅली जी आहे पदयात्रा जी आहे ती होते आणि त्यातून मुख्यमंत्री हे जवळपास अर्ध्या कसब्याला फेरी मारून अभिवादन मतदारांना करतील। बरं वैभव, दृश्यांमध्ये आम्ही पाहतोय तर मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जमलेले आहेत। संपूर्ण रस्ता भरून गेलेला आहे। त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने कशा प्रकारे उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत? पोलिसांचा प्रचंड मोठा बंदोबस्त आहे। मुख्यमंत्र्यांचा स्वतःचा ताफा जो आहे तो ताफा असेल किंवा स्थानिक पोलिसांचा प्रचंड मोठा बंदोबस्त जो आहे तो या रॅलीमध्ये पाहायला मिळतोय। जवळपास 1000च्या आसपास पोलीस जे आहेत ते पोलीस मुख्यमंत्र्यांच्या या रॅलीच्या मार्गावरती सहभागी झालेत आणि ठिकठिकाणी मुख्यमंत्र्यांचं स्वागत करण्यासाठी
स्थानिक पदाधिकाऱ्यांनी हार जे आहेत मोठमोठ्याने ते क्रेन मधून हार मुख्यमंत्र्यांना घालण्याचं नियोजन केलेलं आहे, जे आपण समोर पाहतोय. निश्चितच वैभव, तुमच्याकडून वेळोवेळी अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. तर पुण्यातली कसब्यातली ही थेट दृश्य आपण पाहतोय. जोरदार शक्ती प्रदर्शन इथे सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः प्रचाराच्या मैदानात उतरलेले आहेत. रॅली काढण्यात आलेली आहे आणि जोरदार शक्ती प्रदर्शन भाजप आणि शिंदे पक्षाकडून सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. हेमंत रासने यांच्या समर्थनार्थ ही प्रचार रॅली निघालेली आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा रोड शो आयोजित करण्यात आलेला आहे. मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी इथे गर्दी केलेली आहे. आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. संध्याकाळी 5 ते 6 वाजेपर्यंत हा प्रचार सुरू असणार आहे आणि त्यामुळे या दिग्गज नेत्यांची लगबग पाहायला मिळते. पोटनिवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. संध्याकाळी 5 ते 6 वाजेपर्यंत हा प्रचार करता येणार आहे. त्यामुळे जोरदार शक्ती प्रदर्शन या दिग्गज नेत्यांकडून करण्यात येते, कारण या दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा आता पणाला लागलेली आहे आणि त्यामुळेच कसब्यामध्ये हे जोरदार शक्ती प्रदर्शन सध्या सुरू आहे. हेमंत रासने यांच्या समर्थनार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः रॅलीमध्ये मैदानात उतरलेले आहेत आणि जोरदार शक्ती प्रदर्शन इथे सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी गर्दी केली. आज खरं तर प्रचाराच्या या तोफा थंडावणार आहे. संध्याकाळी 5 ते 6 वाजेपर्यंत फक्त प्रचार करू शकणार आहेत. प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळे आज पुण्यात एकंदरीतच पॉलिटिकल फ्रायडे पाहायला मिळतोय, कारण कसब्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः प्रचाराच्या मैदानात उतरलेले आहेत. भव्य असा रोड शो आयोजित करण्यात आलेला आहे. जोरदार शक्ती प्रदर्शन कार्यकर्त्यांकडून, भाजपचे आणि शिंदे पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून सध्या सुरू आहे. हेमंत रासने यांच्या समर्थनार्थ ही प्रचार रॅली आयोजित करण्यात आलेली आहे आणि मोठ्या संख्येनं कार्यकर्ते या प्रचार रॅलीमध्ये सहभागी झाले असल्याचं पाहायला मिळत आहे. पुण्यातल्या कसब्यामधली ही थेट दृश्य आपण पाहतोय. न्यूज 18 लोकमतवर या प्रचाराची प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. पोटनिवडणुकीचा हा रणसंग्राम सुरू झालेला आहे. पुण्यामध्ये हा पॉलिटिकल फ्रायडे आपण पाहतोय आणि कसब्यामध्ये सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं रोड शोचं आयोजन करण्यात आलेलं आहे. दिग्गज नेत्यांची ही प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे आणि त्यामुळे जोरदार शक्ती प्रदर्शन इथे सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. वळूयात पुढच्या बातमीकडे. राज्याचे माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणीत आता वाढ होण्याची शक्यता आहे, कारण अनंत करमुसे यांचं अपहरण आणि मारहाण प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानं तपास सीबीआयकडे देण्यास नकार दिलाय. मात्र राज्याच्या तपास यंत्रणांना पुढील 3 महिन्यात अहवाल सादर करण्याचे आदेश कोर्टानं दिलेले आहेत. त्यामुळे जितेंद्र आव्हाड संकटात सापडण्याची शक्यता वर्तवण्यात येते. अनंत करमुसे यांनी 2020 मध्ये जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात समाज माध्यमांवर आक्षेपार्ह विधान केलं होतं आणि यानंतर आव्हाडांच्या समर्थकांनी करमुसे यांना आव्हाड यांच्या निवासस्थानी नेऊन मारहाण केली होती. त्यावेळी आव्हाड हे देखील निवासस्थानात उपस्थित होते. सूडबुद्धीने काम जर करणार असाल तर तुमच्यावर सुद्धा नियती सूड उगवेल, हे मला खात्री आहे. आणि मला याची सुद्धा खात्री आहे की हे सरकार सूडबुद्धीने काम करणार नाही आहे.
जे समोर असेल ते ट्रान्सपरंट पद्धतीने ते तपास करून योग्य पद्धतीने चार्जशीट अहवाल दाखल करतील याची मला खात्री. आता योग्य हातामध्ये सरकार आहे आणि मला नक्कीच न्याय मिळेल याची मला खात्री आहे. आणि यासोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाले इथेच थांबण्याची. मात्र जाता जाता एक नजर टाकूयात राज्यातील प्रमुख शहरांच्या आजच्या तापमानावर.